ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये म्हणजे 4 मेच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की जानकी आणि सखीने प्रियाभोवती एक रिंगण केलेलं असतं आणि त्याला पेटवलेलं असतं. आता प्रिया हे रिंगण पाहून खरं ती स्वतःला वाचवण्यासाठी आरडाओरडा तिचा सुरू झालेला असतो. आता खरं तर तितक्यात सगळेच जण आलेले असतात, म्हणजे अश्विन, अर्जुन, सुमन, प्रतिमा, कल्पना आणि त्याचबरोबर सायलीसुद्धा सगळे आलेले असतात. तेव्हा इकडनं जी काही प्रिया असते ती सगळ्यांना म्हणत असते की मला वाचवा रे अश्विन, मला तू तरी वाचवणार आहे, असं इथे प्रियाचं बोलणं सुरूच असतं. तितक्यात खरं इकडनं सायली म्हणत असते, काय प्रिया आता कसं वाटतंय तुला? मगाशी प्रतिमा त्याला भाजत असताना तुला काही फरक पडत नव्हता. तू प्रतिमा त्याला सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाहीस. आता जे तू आगीत अडकलीस का त्याचाच हा परिणाम आहे, असं म्हटल्यानंतर अर्जुन सुद्धा म्हणतो, तन्वी रविराज किल्लेदार मग तिच्या आईला वाचवायला का नाही बरं गेली, असं म्हटल्यानंतर इकडनं कल्पनासुद्धा म्हणते, अशी मुलगी कुणाच्याही पोटी जन्माला यायला नको. मला तर लाज वाटते, ही माझी सून आहे, असंही ते कल्पनेने म्हटलेलं असतं. आणि इकडं जो काही अश्विन असतो, अश्विनसुद्धा इथे बोलत असतं बरं का, ही अशी मुलगी माझी बायको आहे. मी खरंच मागच्या जन्मात काहीतरी पाप केलं असावं, त्यामुळे खरं तर ह्या जन्मात ही माझी बायको बनली, असंही ते अश्विननी म्हटलेलं असतं. आता सगळेच जण बोलत असतात, त्यामुळे प्रिया तर इकडे लगेच म्हणते, अरे मला आता काय जाणारत का तुम्ही? अश्विन मला इथून बाहेर काढ रे, ही आग विझव रे, असे माझ्याकडे सगळे बघत काय बसलात, अरे मला वाचवा ना, असं येतात तिचा आरडाओरडा सुरूच असतो. जानकी आणि सखी मुद्दाम म्हणत असतात, अगं सखी काय करायचं आता, फायर ब्रिगेडला फोन करू का? लगेच सखी म्हणते, नाही नाही अगं मी काय करते, दुसरं कुणाला तरी मदतीला बोलवून घेते. ना प्रिया, असंच करायचं असतं ना, जेव्हा एखादा व्यक्ती आगीत होरपळत असतो तेव्हा वेळ काढून न्यायची कशी हे तुझ्याकडनं शिकावं, असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते, अरे असं काय करताय, मला वाचवा ना, माझा जीव जाईल. तेव्हा इकडनं जानकी म्हणत असते, प्रतिमा त्याचा जीव जात होता तेव्हा तू काय केलंस ग? वाचवायचं सोडून खरं तरी ते वेळ काढण्याचा प्रयत्न करत बसलीस, उगच ह्याला त्याला बोलवत बसलीस, असं म्हटल्यानंतर इकडनं सखीसुद्धा म्हणते, तुला वाचवायला आता कुणीही येणार नाही. तुझ्या सगळ्या चुका तुझ्या घरच्यांसमोर आता यायला लागलेल्या आहेत, त्यामुळे इथून पुढे तुला आता निखाऱ्यावरच चालायचं आहे, असं म्हटल्यानंतर ही प्रिया तर फार घाबरलेली असते. आता हे तिला माहीत असतं बाकी कुणी तर मदतीला धावून नाही येणार, त्यामुळे अश्विनला म्हणत असते, अश्विन अरे असं काय करतोस, मी जळून कोळसा होईल रे, असं उभा का राहिलास, असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणत असतो, आजपर्यंत मी खूप वेळेस तुला वाचवलं आहे, पण आज नाही, आज मी तुला अजिबात वाचवणार नाही, आज तुझं नशीब आणि तू बघून घे, असं म्हटल्यानंतर इकडनं सुमन काकूसुद्धा म्हणत असत, आजपर्यंत तुझ्या सगळ्या चुका आम्ही पोटात घातल्या, तू कधी ना कधी सुधारशील याची वाट बघत राहिलो, पण जी मुलगी स्वतःच्या आईला वाचवण्यासाठी धावत नाही तिला काय माया लावायची, असंही ते सुमननी म्हटल्यानंतर इकडनं प्रिया म्हणत असते, आई अगं तू तरी मला वाचव की ग. तेव्हा खरं तरी ते प्रतिमा म्हणत असते, आता खरं तर मला तुझी आई म्हणून तुझी खूप काळजी वाटायला हवी, पण मला असं काहीही वाटत नाही. मला वाटतंय तुला योग्य शिक्षा मिळते, तुझ्यासारख्या निष्ठुर मुलीला हे असंच चटके बसायला हवेत, असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणत असते, अगं आई मी तुझ्या पोटी जन्म घेतलाय, मला असं आगीत मरताना तू बघू शकतेस का, मला वाचव की, असंही ते विनवणी खरं तर प्रतिमाला प्रिया करत असते बरं का. तेव्हा इकडनं प्रतिमासुद्धा म्हणते, मगाशी जानकी काय म्हटली माहिती का तुला, आपण जेव्हा एखाद्यावर मनापासून प्रेम करतो तेव्हा आपल्याला ते जाणवतं, त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. आज मला कळतंय मला तुझ्याबद्दल प्रेम का जाणवत नाही, कारण तुझ्याच मनात माझ्याबद्दल काडी मात्र प्रेम नाही. मगाशी कल्पनाला थोडासा चटका बसला तर सायलीचा जीव कासावीस झाला आणि मी आगीत होरपाळत होते, मात्र तुम्हाला वाचवण्यासाठी आगीतसुद्धा आली नाहीस किंवा प्रयत्नसुद्धा केले नाही. मला नाही वाटत इतक्या निर्दयी मुलीला मी जन्म दिला असेल, माझ्या पोटी हिने जन्म घेतला असेल, नाही ही माझी मुलगी असूच शकत नाही, असंही ते प्रतिमा खरं परत परत म्हणत होती बरं का. आता इकडे सायली खरं जानकी आणि त्याचबरोबर सखीचे आभार मानत असते. ते म्हणत असते की खरं तर प्रतिमा आत्याच्या मनात हा बऱ्याच दिवसापासून गोंधळ आहे, त्यामुळे खरं तर मी तुम्हाला बोलवलं होतं आणि तुमच्यामुळे खरं तर त्यांच्या मनातला हा गोंधळ संपला, असं म्हटल्यानंतर इकडनं अर्जुनसुद्धा म्हणतो, हो खरंच तुमच्या दोघीमुळे खरं तर प्रतिमा आत्याला कळलं की त्यांच्या दोघीमध्ये कसलाही बॉन्ड नाही म्हणून. तेव्हा खरं कल्पनासुद्धा म्हणते, या मुलीशी आता आमच्या घराशी काही सुद्धा काडी मात्र सुद्धा नातं नाही आहे, संबंध नाही आहे, असं म्हटल्यानंतर इकडनं जानकी म्हणत असते, खरं सांगू का, आमच्या प्रयत्नामुळे प्रतिमा त्याच्या मनातली घालमेल गेली, यातच खरं तर आम्हाला आनंद आहे, असं म्हटल्यानंतर सगळीसुद्धा म्हणते, ॲक्च्युली खरं तर सायलीताई आणि अर्जुन जिजूचं मला तर आभार माना वाटतात, कारण की त्यांच्यामुळे
एका आईला समाधानकारक उत्तर मिळवून देण्याची संधी आम्हाला मिळाली दोघींना, त्यामुळे खरंच तुमचे मनापासून आभार असंही ते खरं सखी म्हटल्यानंतर इकडनं प्रिया म्हणत असते, अरे तुम्ही बोलत काय बसले सगळे, अरे माझा जीव वाचवा की. तेव्हा इकडनं जानकी म्हणते, अरे गप्प बस ग, एवढी आग नाही मोठी की तुझा जीव जाईल, पण मात्र चटके तुला बसणार, कारण की तुझे कर्मच इतकेत ना, त्यामुळे थोडेफार चटके तुला सहन देखील करावेच लागतील. प्रिया मात्र फार घाबरलेली असते बरं का. तेव्हा इकडनं सखी म्हणतात, सायली ताई आम्ही येतो आता, आमचं काम इथलं झालेलं आहे. तेव्हा सायली म्हणते, हो तुम्ही आता येऊ शकता, पण आपण अशाच एकमेकींच्या मदतीला धावून जायचं. तुम्हाला गरज असेल तर मला बोलवत जा, आणि मला गरज असेल तर मी सुद्धा अशीच तुम्हाला बोलवत राहील, आणि अशीच आपण मैत्री निभावत राहू असंही ते सायली म्हटल्यानंतर दोघेही निरोप घेऊन तिथून निघून गेलेले असतात. आता ते निघून गेल्यानंतर प्रियाचं रडगाणं सुरूच असतं, मला वाचवा रे अश्विन, तू तरी वाचव, नाही तर आई तू तरी मला वाचव ग, असं म्हणणं तिचंही ते सुरूच असतं. मात्र कुणीही तिला वाचवायला जात नसतं आणि कुणीही तिला काहीही बोलत नसतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रियाचा सीन दाखवलेला आहे बरं का. प्रिया आता आगीतून बाहेर आलेली असते, आंघोळ वगैरे करून इथे तिच्या गेस्ट रूममध्ये बसलेली असते. तेव्हा ती म्हणत असते की गार पाण्याने आंघोळ केली, आता कुठे बरं वाटतंय, नाहीतर मला वाटत होतं त्या आगीत होरपाळून खरं तर माझ्या अंगाला सगळे चटकेच आले असती. आता हे सगळं काही त्या जानकी आणि सखीमुळे झालेलं आहे, त्या दोघींनी मला रिंगणात ढकललं, याचा बदला तर मी कधी ना कधी घेणारच. हे सगळं करायला लावणारे सायली आणि अर्जुनच आहे. त्यांना वाटलं मी घाबरेल बिथरेल, पण नाही, त्यांना कुठे माहिती की ही प्रिया सगळ्यांना सरून पुरेल, असंही ते प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणत असते बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे आता खरं तर रविराज सुभेदारांच्या घरी आलेले असतात, कारण की या तन्वीचे प्रताप त्यांना सगळे काही माहीत झालेले असतात. तेव्हा खरं तर ते चिडतची ते आलेले असतात, सगळ्यांना आवाज देण्याचं काम करत असतात. तेव्हा इकडं प्रियाला तो आवाज गेलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणते, हा किल्लेदार इथं कशाला आला आहे असं म्हणून दरवाजापाशी त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी जात असते. आता इकडे सगळे जमा झालेले असतात. तेव्हा प्रताप म्हणतात, रविराज तुला काय झालं, एवढा कशाला चिडतोस. तेव्हा इथे रविराज म्हणतात, चिडू नको तर काय करू सांग बरं. तुम्ही तन्वीला अजून सुद्धा घरात ठेवले, मला वाटलं होतं तिचे सगळे कारनामे तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही तिला घराबाहेर हाकलता, पण तिला तुम्ही घरातच ठेवून घेतलंय, असं कसं काय करू शकता. जी मुलगी स्वतःच्या नवऱ्याशी एकनिष्ठ वागू शकत नाही, पूर्ण आजीसोबत अशी वागू शकते, त्या मुलीला तुम्ही घरात ठेवून घेतलंय. रविराज इथे फार चिडलेले असतात, त्यामुळे प्रतिमा त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र इथे रविराज प्रतिमावरच ओरडत असतात बरं का. ते म्हणत असतात की या सगळ्या गोष्टीला तूच जबाबदार आहेस, प्रत्येक अपराध तुला माहीत असून सुद्धा पाठीशी घालत राहतेस, असंही ते रविराज चिडत म्हणत असतात. तेव्हा खरं इकडनं सुमन म्हणत असते, भाऊजी तुम्ही असं वहिनीवर चिडू नका ना, बघा ना त्यांचा गोंधळ होतो, कारण काही केलं तरी ती तुमची मुलगी आहे असं म्हटल्यानंतर रविराज म्हणत असतं, मी माझी मुलगी नाही आहे, तिला मी माझी मुलगी कधीच मानत नाही आहे, मी फक्त प्रताप आणि कल्पनाला सांगायला आलो की त्या मुलीला तुमच्या घरात थारा देऊ नका असं म्हटल्यानंतर इकडनं प्रताप म्हणत असतात, अरे रविराज ती जरी या घरात राहत असली तर तिचा आमच्याशी काही संबंध, तिच्याशी काही आमचं नातं नाही असंही ते खरं प्रताप म्हटल्यानंतर इकडनं जी काही प्रिया असते का आतमध्ये ती म्हणत असते, हे लोकांनी तर आता किल्लेदारांचे सुद्धा कान भरायला सुरुवात केलेलं आहेत, मला खरं तर याला आणि त्या प्रतिमाला मस्का मारायला काहीतरी करायलाच हवं असंही ते स्वतःच्याच मनाशी म्हणत असते बरं का. आता इकडे बाहेर खरं तर रविराज फार चिडलेले असतात बरं का, त्यामुळे खरं इकडनं अश्विनसुद्धा मॉम डॅड काय, मी सुद्धा तिला एका अक्षराने सुद्धा बोलत नाही, या क्षणाला कायद्याने जरी ती माझी बायको असली तरी मी तिला बायको आता मानत नाही असंही ते अश्विनने म्हटलेलं असतं बरं का. तेव्हा इकडनं अर्जुन म्हणत असं, सिनियर तुम्ही आधी शांत व्हा, आपण बसून या सगळ्या गोष्टीवर बोलूया. तेव्हा सायलीसुद्धा, हो रविराज काका, कारण की तुम्हाला आणखी बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत असं म्हटल्यानंतर रविराज म्हणत असतात, आणखी कोणतेही जे प्रताप माहीत होऊन द्यायचे बाकी आहेत आम्हाला असंही ते रविराज म्हणत असतात बरं का. आता सगळेजण शॉक झालेले असतात. तितक्यात खरं तर इकडनं प्रिया धावतच आलेले असते, बाबा खरंच मला माफ करा, माझं चुकलं, मला माफ करा असं म्हणून रविराजचे पाय धरत असते. बाबा आता फक्त मला तुमचा आधार आहे, मी चुकले बाबा, माझ्या मूर्खपणामुळे मी माझ्या नवऱ्याला गमावलं, आता मी तुम्हाला नाही गमवू शकणार, मला माफ करा प्लीज बाबा असंही ते पाय धरूनच म्हणत असते बरं का. ते फार रविराज म्हणत असतात, मी इथे तुला माफ करायला आलो नाहीये, मी कल्पना आणि प्रतापला हे सांगायला आलो आहे की ह्या पोरीला तुमच्या घरात थारा देऊ नका असं म्हटल्यानंतर तर प्रिया परत ओव्हर ॲक्टिंग करते बरं का. आता नाही बाबा, निदान तुम्ही तरी माझी बाजू समजून घ्या ना, अहो मी खरंच सुधारण्याचा प्रयत्न केला होता, हवं तर तुम्ही आईला विचारा, त्यांना जशी सून हवी होती तसे सगळे गुण माझ्यात मी उतरवण्याचा प्रयत्न करत होते, शपथ घेऊन सांगते त्या आदिराजचा आणि माझा काही संबंध नव्हता, हे सगळं त्या सायली आणि अर्जुननी केलेलं आहे, त्यांचा हा सगळा डाव आहे, माझी बदनामी करण्याचा प्रत्येक वेळेस ते प्रयत्न करत आहेत असंही ते
प्रिया म्हटल्याबरोबर इकडनं रविराज म्हणत असतो, मला सगळ्या गोष्टी तुझ्या माहीत झाल्यात तन्वी. अगं तू पूर्ण आजीची तब्येत बिघडावी मुद्दाम त्यांना काढा पाजलास, हे खोटं आहे का? सायलीला तू जिन्यावरनं ढकललंस, हे सुद्धा खोटं आहे का? असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणत असते, हो हे सगळं काही खोटं आहे आणि मी ते खोटं आहे हे सुद्धा सिद्ध करेल तुम्हाला. असंही ते प्रिया म्हटल्याबरोबर इकडनं रविराज सुद्धा म्हणतात, मी तुला हे सिद्ध करायला सांगितलंच नाही. तुझ्यापेक्षा जास्त मला सायली आणि अर्जुनवर विश्वास आहे. मला तर लाज वाटते तू माझी मुलगी आहेस म्हणून. मी फक्त एवढ्यासाठी आलो होतो की प्रताप आणि कल्पना या मुलीला घराबाहेर काढा, असा रविराजचा पाडाच असतो बरं का. खरं चिडतच तिथून निघून जात असतात तेव्हा प्रताप त्यांना थांबवत होता, रविराज असं चिडत अजिबात घराबाहेर जायचं नाही. तेव्हा कल्पना सुद्धा म्हणते, भाऊजी तुम्ही आजच्या दिवस इथेच थांबा, आपण शांतपणे या विषयावर बोलू, पण असं चिडचिड करत काय घराबाहेर जाऊ नका. तेव्हा इथे रविराज म्हणत असं, मी कोणत्या तोंडाने इथे राहू? म्हणजे माझ्या मुलीच्या प्रतापामुळे खरं तुम्हाला इतका त्रास होतोय आणि मी या घरात कसं राहू? असं म्हटल्यानंतर इकडनं अश्विन म्हणत असतो, रविराज काका तुझं जास्त दुःख आहे का माझंही मला माहीत नाही, पण खरं तरी ते असं चिडचिड करत तू अजिबातच घराबाहेर जाऊ. जे तन्वी नावाचं संकट आपल्या घरावर आलेलं आहे त्याला मिळून आपण फेस करूया, असंही ते अश्विनी म्हटल्यानंतर प्रियाचा चेहरा तर बघण्यासारखा झालेला असतं बरं का. आता रविराज म्हणतात, हे संकट जितक्या लवकर आपल्या घरावरून जाईल तितकंच बरं आहे मला. ठीक आहे मी आता गेस्ट रूममध्ये जातो, असं म्हणून तिथून निघून जातात. गेल्याबरोबर खरं इकडनं जी काही प्रिया असते त्यांच्या मागत जाणार असते बरं का. तेव्हा प्रतिमा तिचा हात धरते आणि म्हणत असते, तू त्यांच्याकडे जाऊ नको, आत्ताच नाही, तू कधीच त्यांच्याकडे जाऊ नको, त्यांची आणखी चिडचिड होता कामा नाही, असंही ते प्रतिमाने बजावून सांगितलेलं असतं बरं का प्रियाला. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, आपण तिघे जाऊया आणि रविराज सिनियरचा राग शांत करूया, आपण बोलूया त्यांच्याशी. असं म्हटल्यानंतर सायली, अर्जुन आणि प्रतिमा तिथून निघून गेलेले असतात. निघून गेल्यानंतर प्रिया म्हणत असते, आता मी बाबांचा राग कसा शांत करू हेच मला कळत नाही. तेव्हा इकडनं अश्विन म्हणतो, त्याचा तू प्रयत्नसुद्धा करू नको, असं म्हणून चिडचिड करतच तिथून निघून जातो. आता सगळेजण एक एक करून तिथून निघून गेलेले असतात. प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, या लोकांना काय झालं हेच कळत नाही, आता कुणापुढे मला लोटांगण घालायला लागतंय देऊ जाणे, असं म्हणून स्वतः चिडचिड करत असते बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.